ही कथा कोकणातील एका सुंदर गावात घडते। ही कथा 1960च्या दशकातील आहे। त्या काळी सायकल म्हणजे ऐश्वर्य आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं। या गावात केशव नावाचा एक साधा प्रामाणिक ज्योतिषी राहतो। तो खूप धार्मिक आहे, नेहमी लोकांना मदत करतो आणि अतिशय साधं समाधानी आयुष्य जगतो। केशवकडे त्याच्या वडिलांची एक खास सायकल आहे। ती त्याच्यासाठी फक्त प्रवासाचं साधन नसून आठवणी, अभिमान आणि परंपरेचं प्रतीक आहे। गावकरीही त्या सायकलीचा आदर करतात, कारण ती त्यांना केशवच्या वडिलांच्या चांगुलपणाची आणि मूल्यांची आठवण करून देते। एका दिवशी केशव आपल्या कुटुंबासोबत गावात झालेल्या रामायणाच्या जत्रेत नाटक पाहायला जातो। घाईत त्याने सायकल घराबाहेर ठेवलेली असते। त्या रात्री गावात 2 चोर येतात, गजा आणि मांग्या। ते फार हुशार नसतात, पण चोरी करणे म्हणजे सहज पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग आहे असं त्यांना वाटतं। त्या रात्री ते केशवची प्रिय सायकल चोरतात। कार्यक्रमावरून परतल्यावर केशव पाहतो की त्याची सायकल नाही। त्याचं मन तुटून जातं, कारण त्याच्यासाठी ती फक्त एक वस्तू नसून वडिलांची जपलेली अमूल्य आठवण असते। दरम्यान गजा आणि मांग्या ती सायकल घेऊन दुसऱ्या गावात फिरायला जातात। जिथे कुठे ते जातात तिथले लोक त्या सायकलीवरून ओळखतात की ही केशवची सायकल आहे। तेव्हा हे दोघे लोकांना खोटं सांगतात की आम्ही केशवचे चुलत भाऊ आहोत। हे ऐकल्यावर लोक त्यांना खास मान देतात। कुणी त्यांच्याकडून पैसे घेत नाहीत, कुणी त्यांना घरी बोलावून प्रेमाने जेवायला घालतात, कुणी त्यांना गावातील मान्यवराप्रमाणे वागणूक देतात। हे पाहून ते दोघं आश्चर्यचकित होतात। लोक त्यांना एवढा आदर का देतायत? लवकरच त्यांना उमजतं की हा आदर त्यांच्यासाठी नाही तर केशवच्या चांगुलपणा आणि प्रतिष्ठेमुळे आहे। हे समजल्यावर त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं। आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना खऱ्या आदर आणि प्रेमाचं महत्त्व जाणवतं। दुसरीकडे केशव खूपच चिंतेत असतो। त्याला आपली प्रिय सायकल कुठेही सापडत नाही। तरीही तो देवावर श्रद्धा ठेवतो आणि खात्री बाळगतो की सायकल परत मिळेल। हळूहळू गजा आणि मांग्याच्या मनात बदल होऊ लागतो। ते समजतात की चोरीतून मिळालेला पैसा जास्त काळ टिकत नाही। खरी संपत्ती म्हणजे चांगल्या कामातून मिळालेला आदर आणि प्रेम आहे। ते स्वतःच्या चुकीबद्दल लाजिरवाणं वाटू लागतात आणि प्रामाणिकपणे जगण्याची इच्छा निर्माण होते। शेवटी गजा आणि मांग्या केशवकडे परत येतात आणि सायकल परत करतात। ते एक पत्र लिहून ठेवतात, ज्यात लिहिलेलं असतं की तुम्ही खूप विशेष आहात, कारण लोक तुम्हाला इतकं प्रेम आणि आदर देतात। त्यांना जाणवतं की चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा लवकर संपतो, पण चांगल्या कामातून मिळालेला आदर कायम टिकतो। चित्रपटाचा शेवट भावनिक पद्धतीने होतो। केशवला त्याची प्रिय सायकल परत मिळते आणि त्याचा देवावरचा विश्वास अजून दृढ होतो की देव नेहमी योग्य गोष्ट परत देतो। गजा आणि मांग्या चोरीचा मार्ग सोडून प्रामाणिकपणे आयुष्य जगायचं ठरवतात। चित्रपटाचा संदेश: चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा कधीच लपून राहत नाहीत, ते नेहमीच चमकून दिसतात। खरा सन्मान पैसा किंवा चोरीतून नाही, तर माणुसकी आणि प्रामाणिकतेतून मिळतो। साधं आयुष्य, श्रद्धा आणि दयाळूपणा हाच माणसाचा खरीखुरी वारसा आहे।